नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण पाहूयात बातम्या विस्ताराने। पुण्यामध्ये उद्या अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। पुणे पालिकेच्या मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचं उद्या उद्घाटन होणार आहे। देवेंद्र फडणवीस सुद्धा या कार्यक्रमासाठी हजर राहतील। त्याच्यामुळे उद्या या पुण्यामधल्या कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येतील। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर प्रदीप, आपण पाहिलेलं आहे की बारामतीमध्ये जो शासकीय कार्यक्रम होता त्यावेळेला व्यासपीठावर आल्यावर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याकडे बघणं सुद्धा टाळलेलं होतं। मात्र उद्या एकाच व्यासपीठावर सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र येतील। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे। ऋषीला अगदी बरोबर आहे। खरं तर लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम जी आहे ती सुरू झालेली आहे। ठिकठिकाणी आपण पाहतोय की पक्षाचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत। मात्र गेल्या आठवड्यामध्ये बारामतीमध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे जे आहेत त्या एकाच मंचावरती आलेल्या होत्या। मात्र या कार्यक्रमामध्ये सुप्रियाताईंनी अजितदादांशी बोलणं जे आहे ते टाळलेलं होतं। सुप्रियाताईंनी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हस्तांदोलन केलं, त्यांच्याशी संवाद सुद्धा साधला। मात्र अजित पवार यांच्याकडे बघणं सुद्धा टाळलेलं होतं। त्यामुळे राजकीय चर्चा जी आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये रंगलेली होती। मात्र उद्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्येच असणाऱ्या वारजे या ठिकाणी एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन जे आहे त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे जे आहेत ते पुन्हा एकदा मंचावरती येत आहेत। जवळपास 380 कोटीचं हॉस्पिटल जे आहे त्या भागामध्ये तयार करण्यात आलेलं आहे। पुणे महानगरपालिकेकडून हा निधी जो आहे तो सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे आणि याच हॉस्पिटलचं उद्या उद्घाटन होतंय। त्या कार्यक्रमामध्ये नेमकं खरं तर उद्या व्यासपीठावरती काय कलगी तुला रंगतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र उद्या या हॉस्पिटल उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवार, सुप्रिया सुळे ह्या एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतील। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी थेट लढत जी आहे ती होईल आता जवळपास स्पष्ट होत आलेला आहे। मात्र उद्याचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय होते पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच भाऊ बहिणीमध्ये जरी दुरावा आला असला तरी नणंद आणि भावजा यांची गळाभेट झाल्याचं चित्र सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। त्यामुळे उद्या नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद प्रदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।